नमस्कार. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मूळव्याधाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये एक असा प्रकार आहे ज्याच्यामुळं खूप वेदना येतं आणि काही वेळेला इमर्जन्सी ऑपरेशन लागतं. त्यालाच म्हणतो रक्ताची गुठळी, थ्रोम्बोस पाईल्स. म्हणजे पाईल्सची गुठळी बनते. त्याला आपण थ्रोम्बोस पाईल्स म्हणतो. ह्याबद्दल आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. काही लोकांना बद्धकोष्ठता असतो, त्यासोबत पाईल्सचा थोडासा लागण झालेला असतो. पाईल्स कधी सुजतं, कधी रक्त येतं आणि आपोआप बरं होतं. मग काही वेळेला आपण डॉक्टरांकडे दाखवतो, गोळ्या औषध घेतो, लाईफस्टाईल चेंज करतो. काही लोक इंजेक्शन घेऊन बरं करतात. त्यामधून आपली लाईफ चांगली चालू असते. आणि काही लोकांना पाईल्स आहे माहितीसुद्धा नसतो. पण एके दिवशी एकदमच मोशनला गेलं, की बाहेर एक गाठ येते. पहिलं हाताला काही लागत नाही. हात क्लीन करताना, मोशन क्लीन करताना बाहेर एक टेंगूळ आल्यासारखं गाठ दिसतं. खूप वेदना होते, बसू देत नाही. मग आपणाला अचानक घाबरायला सुटतं. अरे, हे काय झालं? हे काही नवीन तरी गाठ झाली ना? काही कॅन्सर तर नाही ना? असं खूप वेळा वाटायला चालू होतं. मग ह्या गोष्टीबद्दलच आज आपण का बरं होते, कसं होते, कसं ट्रीट केलं जाते आणि तुम्हाला काय करायचं ह्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, ही अचानकपणे येणारी दुःखद सोबत खूप वेदनासोबत येणारी गाठ आणि तो पण मोशन झाल्यानंतर एकदमच आपणाला हाताला लागणारी आणि बसून येणारी गाठ म्हणजे रक्ताची गुठळी किंवा पाईल्सच्या रक्ताची गुठळी किंवा थ्रोम्बोस पाईल्स. हे का बरं होतो? प्रत्येक वेळेस मल पास करत असताना मल येतं, तिथलं रक्त पूर्ण स्क्वीज होतं, बाहेर येतं. बाहेर आल्यानंतर मल विसर्जन झाल्यानंतर रक्त पूर्ण नॉर्मली वरती जातो. हे नॉर्मल सर्व पाईल्समध्ये होतं. बाहेरील एक्सटर्नल पाईल्समध्ये कधी रक्त बाहेर येतं आणि सडनली एखाद्या पोकळीमध्ये जाऊन रक्त घोटून बसते आणि ते मध्ये जातच नाही. मग तुम्ही मोशन करून आल्यानंतर बाहेर अटकलेली एक गाठ दिसायला चालू होते. तीच आहे थ्रोम्बोस पाईल्स किंवा रक्ताची गुठळी, पाईल्सची गुठळी. मग ह्याच्यामध्ये नेमकं कसं प्रेझेंटेशन असतो? तर ज्यालाही घडलं त्याला एकदमच काही नाही आहे, सकाळी किंवा काल काहीच नव्हतं, आजच्या सकाळी मोशनच्या नंतर एक गाठ दिसायला चालू होती. कधी छोटी गाठ असते, कधी मोठी गाठ असते. हात लावलं वेदना होते, बसायला गेलं तर वेदना होते आणि खूप त्रस्त होऊन जातं की चाललं काय? हेच त्याचं लक्षण असू शकतो. आणि जर का ह्याच्यासोबत ताप, थंडी येत असेल तर ती पाईल्स नसून हा पेरिएनल ॲब्सेस म्हणजे इन्फेक्शन असण्याची शक्यता राहू शकतो. त्याला मात्र आपण बळी पडायचं नाही. जर का थ्रोम्बोस पाईल्स असेल तर नेमकं काय करायचं? बाहेरील एक काळसर किंवा एक निळसर किंवा काळसर झालेली एक गुठळी म्हणता येईल. असं जर का दिसलं तर वेदना जर का जास्त नसतील थांबू शकता. नसेल तर आपण दुर्लक्ष करण्यापेक्षा एखाद्या एक्सपर्ट कोलोरेक्टल सर्जन, एक्सपर्ट म्हणजे मी नेहमीच सांगतो MBBS, MS क्वालिफाईड एक जनरल सर्जन किंवा कोलोरेक्टल सर्जनला जाऊन दाखवून त्यांच्याकडून तपासणी करून घेणं. तपासणी केल्यानंतर दुसरं काही नाही ना, हे आपणाला पहिलं बघणं गरजेचं आहे. दुसरं काही म्हणजे पेरिएनल ॲब्सेस, कारण पेरिएनल ॲब्सेस हे इन्फेक्शन आहे, त्याच्यामध्ये सर्जरी लागतं. आपण घरी बसून चालत नाही. किंवा काही वेळेला ओल्ड एजमध्ये कॅन्सरसुद्धा आपण दुर्लक्ष करतो. हे व्हायला नको म्हणून आपल्याला डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे, एक्सपर्टला दाखवणं गरजेचं आहे, क्वालिफाईड पर्सनला दाखवणं गरजेचं आहे. मग क्वालिफाईड पर्सननी बघून जर का तुम्हाला हे थ्रोम्बोस पाईल्स आहे किंवा रक्ताची गुठळी आहे असं जर सांगितलं, तिथून 2 प्रश्न आहेत. तुम्हाला वेदना कशा आहेत? खूप वेदना आहेत, बसू देत नाही, सहन करणं शक्य नाही, त्या पेशंटमध्ये सर्जरी लागतं. अदरवाईज ह्याला गोळ्या औषधनं बरं करता येतं. तर मग कसं बरं करता येईल? जर का त्या वेदना बेरेबल असतील तर काही गोळ्या औषध देऊन आणखीन वेदना कमी करू शकतो. थोडंसं मोशनला ताकद लागू नये, मोशन सुरळीत व्हावं पुढचे 2-3 दिवस म्हणून थोडंफार लॅक्सेटिव्ह म्हणजे मोशन साफ होणारे गोळ्या औषध घेऊ शकतो. गरम पाणीचं शेक घेऊ शकतो, त्याला आपण सेजबाथ म्हणतो, जेणेकरून तिथला जी काही गुठळी आहे लवकरच विरघळून नॉर्मल होऊ शकतं. किंवा त्याचसोबत तिथं लावण्यासाठी मलम वगैरे घेऊ शकतो, त्याच्यामुळे वेदना कमी होऊ शकतात. ह्या गोष्टींनी पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा तिथला पेन, दुखणं कमी होईल. 5 ते 10 दिवसामध्ये गुठळी निघून जाईल. पुढच्या 3 आठवड्यामध्ये काही नाहीसं होऊ शकतं. हा नॉर्मल ट्रीटमेंट आणि हे जवळपास 90 ते 95% पेशंटमध्ये जवळपास हा कामी येतच. एक 5 ते 10% पेशंटमध्ये बसता येत नाही,
माझं आता महत्त्वाचं काम आहे, मला आज काम करणं गरजेचंच आहे, तर त्याच्यामध्ये क्लॉट इव्हॅक्युएशन म्हणजे गुठळी, रक्ताची गुठळींना थोडंसं छोटा चीर देऊन मधलं रक्त जे काही घोटून बसलेलं आहे त्याला काढता येतं. ते फक्त 5-10% ज्यांच्यामध्ये खूप वेदना आहे, सहन होत नाही किंवा बसणं शक्य नाही आणि महत्त्वाचं काम आहे, वेळ पण देऊ शकत नाही, तशा कंडिशनमध्ये करू शकतो. आणि रक्ताच्या गुठळीसोबत दुसरे इन्फेक्शन वगैरे काही होत असेल, तुम्ही ट्रीटमेंट करत असाल तर लवकर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, रक्ताची गुठळी ही एक पाईल्सचाच प्रकार आहे, पाईल्समध्ये होणाराच प्रकार आहे. आणि हे होऊ नये म्हणून आपला रूटीन लाईफस्टाईल चांगलं ठेवा, कारण पाईल्स हा लाईफस्टाईल किंवा डाएटचा आजार आहे. त्याच्यामध्ये तुमचं लाईफस्टाईल चांगलं ठेवा, खाणं-पिणं चांगलं करा, जास्तीत जास्त फळभाजी घ्या, पाणी जास्तीत जास्त घ्या, जेणेकरून तुमचं मल स्मूथ होईल आणि मोशनला ताकद जास्त देऊ नका. जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसू नका, जास्त प्रेशर देऊ नका. प्रेशर देऊन केलं तर त्यावेळेला पाईल सडनली जाऊन अटकण्याची, रक्त गुठळी होण्याची शक्यता राहतं. हे सगळी जर का काळजी घेतली, कदाचित तुम्हाला रक्ताची गुठळीचा होण्याचा संबंध नाही. आणि जर झालं तरी घाबरायचं नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही जीवाला मोठा हानी होत नाही. झालं तर 95% गोळ्या औषधनं बरं होतो. 5% तिथल्या गुठळी काढण्याची गरज पडू शकते. आणि झालंच तर घरातल्या घरी मला रक्ताची गुठळी झाली, थ्रोम्बोस्पाईल झाला म्हणून बसायचं नाही. एक एक्सपर्ट, क्वालिफाईड MBBS MS जनरल सर्जन किंवा कोलोरेक्टल सर्जनला दाखवून कन्फर्म करणं. आणि सोबत ताप थंडी येत असेल तर ते इन्फेक्शनचं किंवा सेप्सिसचं लक्षण आहे, त्याला लवकरात लवकर तिथलं पू काढणं गरजेचं आहे. त्यामुळे एक्सपर्टची सल्ला घेणं गरजेचं आहे. तरी ह्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती भेटली असेल, तुम्हाला ही माहिती आवडली असेल, न विसरता आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती दुसऱ्यांना शेअर करा आणि आमचा व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.